हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दलची सर्वात मोठी आकडेवारी समोर आली आहे. लाडक्या बहिणींनो, 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटणार, कुणाला भेटणार याची आकडेवारी समोर आलेली आहे. आकडेवारी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, ही आपल्यासाठी आनंदाची बाब ठरू शकतं आणि सोबत पुढच्या 7 दिवसांमध्ये आपल्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा होऊ शकतात. याबद्दलची एक नवीन आकडेवारी समोर आलेली आहे. महिला व बाल विकास विभागाने जारी केलेली आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि या 7 दिवसातच तुम्हाला लाडक्या बहिणींनो काय करायचं आहे रे, ई-केवायसी एडिट करायची आहे, अन्यथा तुमचा लाभ पूर्णपणे बंद होणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर इन्फॉर्मेशन घेऊया की काय आहे आकडेवारी, कोणाला आणि कधी भेटणार आहे आणि पुढच्या 7 दिवसांमध्ये हे वितरण होणार का, सगळीच तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लास्ट महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये जो जी आर आलेला होता, कोणत्या महिन्याचा, फेब्रुवारी महिन्याचा जो जी आर आलेला होता तो आला होता 24 तारखेला. 24 तारखेला आला आणि 28 तारखेला वितरण सुरू झालं. 28 तारखेला वितरण सुरू झालं. कोणत्या महिन्याचं ते वितरण होतं, फेब महिन्याचं, आणि झालं कोणत्या महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये. आता लाडक्या बहिणींनो, सेम आजची जर तारीख तुम्ही बघितली असेल आहे 23 तारीख, म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जी आर येण्याची दाट शक्यता आहे. दाट शक्यता आहे. आणि लाडक्या बहिणींनो, संडेला तर वितरण होत नाही, म्हणजे 27, 28, 29, 30 या 4 दिवसांमध्ये आपल्या अकाउंटला केव्हाही पैसे क्रेडिट होऊ शकतात. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, मी असं म्हटलेलं आहे की पुढच्या 7 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार म्हणजे होणार. जर सरकारने असं केलं नाही तर विचार करा लाडक्या बहिणींनो, हाही मार्च महिन्याचा हप्ता गेला, मार्च महिना संपला, एप्रिलही संपेल आणि 2-2 महिने पेंडिंग पडेल. म्हणजे विचार करा किती खराब ही गोष्ट असेल की बाबा 2 महिने पेंडिंग पडतील, म्हणजे उरले 10 महिने. तुम्ही विचार करा, सरकार की आपल्याला 10 महिन्याचेच पैसे देणार आहेत का? म्हणून लाडक्या बहिणींनो, या कोणत्याही परिस्थितीमध्ये या 7 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार म्हणजे होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता हा जो आकडा समोर आलाय तुम्ही लक्षात घ्या. सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या, जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली होती, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला जाऊन तुम्हाला जेव्हा फॉर्म भरायचे होते किंवा नारी शक्ती ऍप मध्ये फॉर्म भरल्यानंतर जो पहिल्याचा आकडा होता तो होता 2,57,00,000. 2,57,00,000 इतक्या बहिणी, पात्र बहिणी होत्या आणि त्यामुळे त्यांचा लाभ काय होता, सुरू होता. पण आता तुम्ही बघितलं असेल, लास्ट 2025 ला, म्हणजे जून 2025 पासून जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये सुद्धा सरकारने अनेक बहिणींना अपात्र केलेलं, पण तेव्हाही त्या बहिणी पात्र होत्या. आणि नंतर सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पासून पुन्हा बहिणांना अपात्र करण्याचा जो वेढा उचललेला आहे आणि त्याच्यानंतर एडा बनून पेढा खात आहे, हे असं जे सरकार आहे ना, नालायक आहे, बोगस आहे, ढोंगी आहे, मतलबी सरकार आहे महाराष्ट्राचं, बरोबर. आणि त्याच्या हिशोबाने लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला असेल, तुमच्या लक्षात येईल की अनेक लाडक्या बहिणी अपात्र झाल्या. मग आता पडताळणीमध्ये जे ई-केवायसी ची पडताळणी आहे किंवा पहिलीची जी पडताळणी होती, याच्यामध्ये अंदाजे 71 लाख बहिणी आता अपात्र होणार आहे. 71 लाख अपात्र होणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींमध्ये आपण जर बघितलं, उत्पन्नाचं मध्ये जर तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर 35% बहिणी या उत्पन्नामध्ये अपात्र होणार आहे. आणि ई-केवायसी न केलेल्या बहिणीची संख्या आहे 14 लाख. विचार करा लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी ज्या बहिणींनी केली नाही अशी सुद्धा आपल्याकडे काय म्हणतो, एक आकडेवारी समोर आली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हे समजणार आहे किती साऱ्या बहिणी अपात्र होणार. अंदाजे 71 लाख या 14 लाख, मी तुम्हाला सांगतो 1 करोड पर्यंत बहिणी अपात्र करणार आहे सरकार. कारण सरकार हे बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे. जेव्हा लाडक्या बहिणींची गरज होती तेव्हा लाडक्या बहिणींना सरसकट लाभ दिला आणि आता ती वेळ संपली तर लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या केवायसीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पडताळणीच्या माध्यमातून जो नंबर आहे तो आता कमी करण्यात आलेला आहे, बरोबर. सोबतच लाडक्या बहिणींनो, ही जी लाडकी बहीण योजना आहे याच्या अंतर्गत खूप लोक सांगत आहे की पेंडिंग लाभ दिला जाणार आहे, पेंडिंग लाभ दिला जाणार आहे. तर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला पेंडिंग लाभ दिला जाणार नाही म्हणजे नाही.
कोणत्याही प्रकारचा पेंडिंग लाभ दिला जाणार नाही. तुम्हाला डिसेंबर पासून किंवा नोव्हेंबर पासूनचे हप्ते दिले जाणार नाही. आता तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपये दिले जाणार आहे आणि तेही या शेवटच्या 7 दिवसांमध्ये होणार म्हणजे होणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहेत. हे डायरेक्टली मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय लाडक्या बहिणींनो. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्ही मला सांगा, की आता प्रश्न पडतो ना, की बाबा 1500 भेटणार तर कोणत्या बहिणींना भेटणार आणि कोणत्या बहिणींना भेटणार नाही? तर बघा, ज्या बहिणींना 20वा हप्ता भेटलेला होता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटलेला, त्या बहिणींचं जे डीबीटी स्टेटस आहे ते ऍक्टिव्ह आहे. ज्या बहिणींचं पोर्टलमध्ये सुद्धा स्टेटस काय ऍक्टिव्ह आहेत, त्या बहिणींना भेटणार म्हणजे भेटणार. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना 20वा हप्ता भेटलाय, डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे आणि ऍपमध्ये सुद्धा तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की तुमच्यापैकी किती बहिणींनी आतापर्यंत ई केवायसी केली नाही? तर त्या ई केवायसीला सरकारने जी नवीन ई केवायसी आहे ती सुरू करावी का? आणि आता हे 7 दिवसांमध्ये ई केवायसी संपणार आहे, तर ही पुन्हा वाढवावी का? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 14 लाख लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलीच नाही, महत्वाची अपडेट. बघा, महिला व बाल विकास विभागाने ही इन्फॉर्मेशन जारी केलेली आहे, की 14 लाख लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलेली नाहीये. पण मला असं म्हणायचं आहे, की या बहिणींनी यासाठी ई केवायसी केली नाही. एक तर भीतीपोटी पोटी नाही केली, की त्यांना वाटत होतं, की आमचा लाभ बंद होईल. सोबतच दुसरा इश्यू असा असतो, की या बहिणी म्हणजे नेट कॅफेवर गेला तेव्हा नेट बंद होतं, मधात काही इश्यू झाले. पण या सगळ्या बहिणींना पात्र आहेत, पात्र बहिणी आहेत आणि पात्र बहिणींचीच ई केवायसी झालेली नाहीये. ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांनी ई केवायसी केली आहे, पण ज्या पात्र होत्या त्यांनीच ई केवायसी केली नव्हती. म्हणून सरकारने लवकरात लवकर या बहिणींसाठी सुद्धा एखादी स्टेप घ्यावं आणि नवीन ई केवायसी सुरू करावी. केवायसी साठी उरले 8 दिवस. लाडक्या बहिणींनो, आजच हे काम करा, अन्यथा तुमचा लाभ बंद होईल. म्हणजे तुमचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटला येणं कायमचे बंद होईल. तर मला एवढंच म्हणायचं आहे सरकारला सुद्धा, की ही जी डेडलाईन आहे, आता जी ई केवायसी एडिट करण्याची, ही तुम्ही नाही वाढवली तरी चालेल. कारण की असंख्य बहिणी या ठिकाणी ई केवायसी करून घेत आहे किंवा करतीलही 8 दिवसांमध्ये. पण ज्या बहिणींची ई केवायसी झालीच नाही, अशा बहिणींसाठी नवीन ई केवायसी सुरू करा. नवीन ई केवायसी सुरू करा. कारण त्या बहिणींना गरज आहे, त्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांना अपात्र तुम्ही केलेला आहे. तर हा जो तुमचा अ, ढोंगीपणा आहे सरकारचा, हा तुम्ही बंद करून लाडक्या बहिणींना नवीन ई केवायसी सुरू करा. सोबतच लाडक्या बहिणींनो, मी सरकारकडे नम्र विनंती करतो, बाबा, महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत, यांनी असू द्या किंवा जे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅम आहेत, यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला काहीतरी सांगावं, या योजनेबद्दल काहीतरी सांगावं किंवा एक अपडेट द्यावी, की या दिवशी आम्ही जी-आर आणणार आहोत, या दिवशी आम्ही पैसे वितरण करणार आहोत. असं काहीतरी सरकारकडून जर सांगण्यात आलं, तर लाडक्या बहिणींना वेगवेगळं टेन्शन राहत नाही. बरोबर? लाडक्या बहिणींना टेन्शन राहत नाही. याचं उदाहरण म्हणजे असं, की लाडक्या बहिणींना वेगवेगळे लोकं आहे, वेगवेगळे युट्यूबर्स आहेत, काहीही सांगत राहतात. आज पैसे आले, उद्या पैसे आले, 4,500 आले, 7,000 आले, असं काहीही वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ घेतात आणि लाडक्या बहिणींना भरकटण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे व्हायला नको. लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थ्यांना केवायसी करायची आहे. केवायसी करण्याची शेवटची तारीख उलटून गेली, तरीही अनेक महिलांनी केवायसी केलेली नाही. ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचा लाभ बंद झाला आहे. परंतु केवायसी मध्ये ज्या महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेले त्यांचाही लाभ तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. या महिलांना 1500 रुपये मिळत नाही. दरम्यान या महिलांनी केवायसी करण्याची शेवटची संधी या 30 एप्रिल पर्यंत मिळणार आहे. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींनी ई केवायसी केलेली नाही आहे, तर त्यांनी म्हणजे एडिट वाली, तर त्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावे. उरले फक्त 8 दिवस लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेत केवायसी साठी शेवटचे 8 दिवस उरलेले आहेत. ज्या महिलांनी आतापर्यंत केवायसी चुका सुधारल्या नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे नाही. बघा, 30 एप्रिल पर्यंत जर तुम्ही तुमची ई केवायसी एडिट केली नाही, तर तुमचा लाभ लाभ कायमचा बंद होईल. या महिलांना लाभ जानेवारी पासून तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे, परंतु ई केवायसी मध्ये दुरुस्त करण्याची शेवटची संधी वाया घालवू नका. आणि याच्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणींनो संधी भेटणार नाहीये आणि ही शेवटची संधी असणार आहे. अन्यथा तुम्हाला 1500 रुपये कायमचे बंद होतील. लाडक्या बहिणींनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन म्हणजे जी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट gov डॉट इन या संकेतस्थळाला जाऊन, बरोबर,
तुम्हाला काय करायचंय, तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर लाडक्या बहिणी लॉग इन कसं करायचं? तुमचा आधार क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर, ओ-टी-पी टाकला. त्यावर जाऊन तुम्हाला आधार ओ-टी-पी व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला योग्य माहिती भरायची आहे. जे प्रश्न विचारतील योग्य माहिती तुमचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल. जर तुम्ही असं केलं नाही, तर तुमचा लाभ या ठिकाणी काय केला जाईल? बंद केला जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, जी महिला व बाल विकास विभागाने जी आकडेवारी समोर दिलेली होती, ही सगळी आकडेवारी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. सोबत कोणाला भेटणार आणि कधी भेटणार याचीही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पुढच्या 7 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वितरण होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो. म्हणून मला सांगायचं आहे, की या ठिकाणी तुम्हाला एक ऑथेंटिक पद्धतीचे व्हिडिओ मिळतात. बाकीच्या ठिकाणी पैसे आले, पैसे गेले, कशाही पद्धतीची माहिती तुम्हाला दिली जातं. आपण इतके छान व्हिडिओ बनवतो तरी सुद्धा या प्लॅटफॉर्मला तुम्ही सपोर्ट करत नाहीयेत. लाडक्या बहिणींनो नक्की सपोर्ट करा. आता थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.